रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या 33 किचन टिप्स. 1. थोडीशी कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो. 2. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. 3. कांदा तळताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले तर कांदा लवकर कुरकुरीत तळला जातो. 4. भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी लाटता येत नाही तर पीठ मळताना गरम पाणी वापरा. 5. पनीर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास मऊ आणि स्पंजी होते. 6. पुरण वाटून झाल्यावर वरून वेलची पूड, सुंठ आणि बडीशेप पावडर घातली की पोळ्यांना सुगंध छान येते. 7. चटणी बनवताना 2 चमचे दही टाकल्यास चटणी काळी पडत नाही आणि मस्त हिरवी राहते. 8. लोणी कढवताना त्यात 1 मिठाचा खडा टाका, तूप छान कणीदार होते. 9. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर ऐवजी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून घ्या आणि ती तळून चिवड्यामध्ये वापरावी. यामुळे चिवडा चवीला चविष्ट लागतो. 11. पुरीसाठी कणिक थोडी साखर घातली तर पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात. 12. कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. 13. दररोज रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. 14. जास्त लसूण सोलायचा असल्यास थोडा वेळ तव्यावर भाजल्यास पटकन सोलला जातो. 15. भाजीला चांगली तरी यावी यासाठी फोडणीत थोडी साखर घाला, म्हणजे भाजी चविष्ट होऊन रंग आणि तरी छान येते. 16. साबुदाणा खिचडी करताना मिरचीचे तुकडे न टाकता बारीक वाटून टाकल्यास खिचडी चवदार होते. 17. नारळ फोडण्यापूर्वी अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवा, त्यामुळे नारळ सहज फुटला जातो. 18. वापरले जाणारे रबर जर घरात जास्तीचे पडलेले असतील तर त्यांना थोडे पावडर लावून ठेवावे, रबर सुटे राहतात. 19. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. 20. काजूची पेस्ट भाजीच्या ग्रेव्हीत वापरल्यामुळे भाजीची टेस्ट वाढते. 21. मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीच्या कणकेला तेल लावून 10 ते 15 मिनिटे मुरू द्यावी, मग नंतर चपाती बनवा. 22. शिळा भात परतून खाताना त्यात हिंग घालावे, म्हणजे तो बाधत नाही. 23. शेंगदाणे भाजताना किंचित मीठ घातल्यास साल लवकर निघतात. 24. कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीला तरी आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा, त्यामुळे रंग आणि तरी छान येते. 25. काळा चहा करताना त्यात आल्याचा किस, लिंबाचा रस आवर्जून घालावा, चहा चविष्ट होतो. 26. सुकं खोबरं खराब होऊ नये म्हणून तांदळाच्या डब्यात खुपसून ठेवावे. 27. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. 28. सुकलेल्या पालेभाज्या ताज्या होण्यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून त्यात ठेवल्यास भाज्या ताज्या होतात. 29. पोटात गॅस झाल्यास 2 चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात डाळी एवढा सोडा घालून तो प्यावा. 30. केळ्याच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी 4-5 दिवस चांगली टिकतात. 31. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. 32. मऊ इडली बनवण्यासाठी 4 वाट्या तांदळासाठी 2 वाटी उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे. 33. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावे, तांदळामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकावे, त्यामुळे इडली मऊ होतात आणि पोटाला बाधत नाही. धन्यवाद.